नमस्कार मित्रांनो, मी कोच प्रसाद तुमचा पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलवर. आजची मॅच आहे राजस्थान रॉयल्स वर्सेस दिल्ली कॅपिटल्स आणि ट्रस्ट मी आजची मॅच जेन्युइनली खूप हाय स्कोरिंग मॅच होणार आहे. वळूया आपण मॅच प्रिव्ह्यूकडे. मॅच प्रिव्ह्यूमध्ये बघूया आर जी सध्या नंबर 4वर आहेत. सीझन खूप चांगला चालला आहे त्यांचा. दे हॅव गॉट द फॉर्म बॅक, कॉम्बिनेशन बसला आहे. ऑन दी अदर हँड DC ज्यांनी सुरुवात छान केली होती बट डाऊन फॉर्ममुळे नंबर 7वर आले आहेत. हेड टू हेडमध्ये सुद्धा दोन्ही टीम्स 31 मॅचेस खेळल्यात आणि 15-15 विन्स आहेत. एक नो रिझल्ट होता मॅचमध्ये. हॅव्हिंग सेड दॅट जयपूरमध्ये RRचा डॉमिनन्स क्लिअरली दिसतो. 7 मॅचेसमध्ये 5 जिंकले आहेत आणि DCला कमबॅक करण्यास खूप गरजेचं आहे आज. प्लेयर अपडेटकडे वळूया. एक मोठी न्यूज आहे. मिचेल स्टार्क इज बॅक आफ्टर 3 months. तर सध्या नेट्समध्ये बॉलिंग करताना दिसला होता आपल्याला, बट ही इज मॅच रेडी इज अदर रिपोर्ट्स दॅट आर कमिंग इन. तर आज आपल्याला मिचेल स्टार्क खेळताना दिसणार. दुसऱ्या बाजूला लुंगी एंगडी जो इंजर्ड होता तो लाईट ट्रेनिंग सुरू केली आहे. म्हणजे ही इज होपिंग दॅट ही विल बी अवेलेबल समटाईम इन द लेटर स्टेज ऑफ द टुर्नामेंट. तर ही इज रिकव्हरिंग गुड. हे एक चांगली न्यूज आहे दिल्लीसाठी. फॉर RR मला असं वाटतं ते विल गो अनचेंज्ड. ते लोक सेम प्लेइंग 11 खेळतील. दॅट मीन्स रवी बिश्नोई पुन्हा एकदा बसेल. तर बघूया स्पॉटलाईटकडे. माझ्यासाठी आज पहिला प्लेयर आहे स्पॉटलाईटमध्ये जोफ्रा आर्चर. या सीझनमध्ये पॉवर प्लेमध्ये ही इज ॲब्सोल्युटली अ बीस्ट बॉलर. 4 वेळा त्यांनी पहिल्या ओव्हरमध्ये विकेट्स घेतल्या आहेत आणि त्यात सुद्धा 3 फर्स्ट बॉल विकेट आहेत. तर DC बॅटर्ससाठी ही एक प्रेशर सिच्युएशन असणार आहे टू फेस जोफ्रा आर्चर टुडे. दुसरा प्लेयर माझ्यासाठी आज आहे स्पॉटलाईटमध्ये, तो आहे समीर रिझवी. सीझन सुपर्ब केली होती. सुरुवात त्यांनी 70 नॉट आउट, मग नंतर 90 केले आहेत. पण गेल्या 4 मॅचेसमध्ये सिंगल डिजिटवर आउट झाला आहे. त्यात सुद्धा 2 डक्स आहेत. सो ही रिअली नीड टू पुल अप हिज सॉक्स फॉर DC टू गेट देअर मोमेंटम बॅक. आणि मिडल ऑर्डरमध्ये जे ते स्ट्रगल दिसतो आपल्याला DCचा, तो आय थिंक समीर रिझवीनी तो पूर्ण केला पाहिजे. अँड ही शुड हॅव दॅट अँकर इनिंग्स इन फॉर DC मिडल ऑर्डर्समध्ये. वळूया की बॅटल्सकडे. आजची सगळ्यात मोठी बॅटल माझ्यासाठी आहे मिचेल स्टार्क वर्सेस वैभव सूर्यवंशी. एकीकडे आहे 15 वर्षाचा एक्सपिरियन्स आणि एकीकडे आहे 15 वर्षाचा मुलगा. आणि ही बॅटल बघण्यासारखी आहे बिकॉज वी हॅव ऑल सीन वैभव सूर्यवंशी म्हणजे बुमराला फर्स्ट बॉल 6 मारतो. तो फिअरलेस बॅटिंग करतो. वी हॅव ऑल सीन दिस. पण आज वी हॅव मिचेल स्टार्क हुज कमिंग इन टू प्ले आफ्टर 3 months. त्याला अर्ली स्विंग मिळते. तर हे बघण्यासारखं असणार आहे आजची ही बॅटल. सूर्यवंशीचा स्ट्राईक रेट 238चा आहे. 400 रन्स ऑलरेडी केले आहेत 9 मॅचेसमध्ये. तर बघूया आज स्टार्क समोर कसा खेळतो तो. माझ्यासाठी दुसरी बॅटल आहे KL राहुल वर्सेस जोफ्रा आर्चर. ही बॅटल क्लिअरली राहुल डॉमिनेट करतो. मी स्टॅट सांगतो तुम्हाला. 6 इनिंग्स खेळलाय राहुल आणि जोफ्रा एकमेकांविरुद्ध. 90 रन ऑलरेडी केले आहेत आणि एकदाही आउट झालेला नाहीये. तर बघूया ही बॅटल कशी असते आज आणि कोण ही बॅटल जिंकतं. गिव्हन द फॅक्ट दॅट जोफ्रा आर्चर पहिल्या पॉवर प्लेमध्येच विकेट घेण्यासाठी नोन आहे. तर लेट्स सी हाऊ ही फेसेस KL राहुल आणि कसा KL राहुलचा अप्रोच असतो टुवर्ड्स जोफ्रा आर्चर. टॉस आणि पिचकडे वळूया. मॅच आहे जयपूरला. जसं मी आधी पण सांगितलं, हाय स्कोरिंग गेम एक्सपेक्टेड आहे. ॲव्हरेज स्कोर 190-200चा असतोच, पण त्याच्यावरतीच एक्सपेक्ट करा. टॉसकडे बघितलं तर ड्यू फॅक्टर इज इम्पॉर्टंट. तर म्हणून टीम्स चेस करणं प्रिफर करणार टॉस जिंकून. आणि आतापर्यंतची हिस्ट्री सुद्धा अशीच आहे की ज्या टीमनी पहिली चेस केलं आहे ती टीम जिंकली आहे. तर गिव्हन द फॅक्ट ड्यू एव्हरीथिंग, टॉस जिंकून चेस करणं प्रिफरेबल आहे. वळूया फन फॅक्ट्सकडे. माझ्याकडे फन फॅक्ट नाही म्हणता येणार बट कॉन्ट्रोवर्शियल फन फॅक्ट्स आहेत. वी हॅव ऑल सीन जे आता सध्या झालं आहे रियान पराग बरोबर. ही वॉज कॉट वेपिंग इनसाइड द ड्रेसिंग रूम. आणि आपल्याला माहिती आहे की इट इज सो नॉट हेल्दी आणि फॉर द प्लेयर ऑल्सो अँड फॉर द टीम मोराल ऑल्सो. यू हॅव अ 15-year-old इन द डगआउट. तो हे सगळं बघणार तर आय मीन व्हॉट आर यू ट्राईंग टू डू. म्हणजे काय सेट होणार एक्झाम्पल एका 15 वर्षाच्या मुलाला की कॅप्टन वेप करतोय.
तर BCCIने ऑलरेडी त्याला 25% फाईन केली आहे आणि कुमार संगकाराचा पण एक अँग्री कोट आहे. त्यांनी पण न्यूजमध्ये सांगितलं आहे की दिस इज नॉट टॉलरेटेड अँड वी हॅव ऑलरेडी गिवन वॉर्निंग्स टू द प्लेयर्स जे हे करतात. तर बघूया. हॅव्हिंग सेड दॅट, ही एकच कॉन्ट्रोवर्सी नाही आहे जी राजस्थान रॉयल्स बरोबर झाली आहे. याच्या आधी सुद्धा अर्ली इन द सीझन त्यांच्या मॅनेजरला फोन घेऊन डगआउटमध्ये बघितलं गेलेलं. दॅट वॉज ऑल्सो व्हायोलेशन ऑफ रूल्स बाय द वे. तर कॉन्ट्रोवर्सीज अँड राजस्थान रॉयल्स असं मला वाटतं की हँड इन हँड चालतात. सो आय जस्ट थॉट की हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे की नॉट जस्ट रियान पराग बट ह्याच्या आधी सुद्धा हे झालं होतं याच सीझनमध्ये. तर हॅव्हिंग सेड दॅट, मॅच प्रेडिक्शनकडे वळूया. माझ्यासाठी आज स्लाइट फेवरेट आहेत राजस्थान, क्लिअरली बिकॉज त्यांचा रेकॉर्ड जयपूरवर अगेन्स्ट दिल्ली खूप चांगला राहिला आहे. तर 5 मॅचेस ते ऑलरेडी जिंकले आहेत आउट ऑफ 7 मॅचेस दॅट दे हॅव प्लेड अगेन्स्ट दिल्ली इन जयपूर. तर म्हणून मला असं वाटतं की आज अपर हँड असणार आहे. बट हॅव्हिंग सेड दॅट, मिचेल स्टार्क पुन्हा एकदा स्क्वॉडमध्ये येणार आहे आणि DC विल ऑल्सो हॅव अ चान्स बिकॉज ऑफ दॅट. जर अर्ली विकेट्स मिळाले, जर त्यांचा लाईक आय सेड त्यांचा टॉप ऑर्डर जर खोलला मिचेल स्टार्कनी आणि त्यांच्या फास्ट बॉलरनी, तर इट इज डिफिकल्ट फॉर RR टू रिकवर फ्रॉम दी लॉस ऑफ दी टॉप ऑर्डर. कारण की त्यांचा सुद्धा मला असं वाटतं की मिडल ऑर्डर थोडा स्ट्रगल करतो. तर हॅव्हिंग सेड दॅट, मला तरी पण असं वाटतं की RR फेवरेट असणार आहे. तुमचं प्रेडिक्शन काय आहे ते मला कॉमेंट्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. धन्यवाद.